जय शिवराय मित्रांनो, मी प्रकाश. आपण फिरतो, आपल्या एक अनेक हॉबीज असतात. काहींना फिरायची हॉबीज असते, काहींना खायची असते, काहींना ट्रॅव्हल्सची असते. आणि आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातनं आपला एक वेगळेपण आपण जपण्याचा प्रयत्न करतो. आपल्यात काही जण असतात ज्यांना ट्रेकिंगची आवड असते. ट्रेकिंग काही जण छंदाच्या रूपात जपतात, काही शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या रूपामध्ये. शिवरायांचं आत्मचिंतन ज्यांनी आत्मसात केलेलं आहे त्यांच्यासाठी गडकिल्ले हे खूप दैवत आहे. आणि अशाच गडकिल्ल्यांची भ्रमंती आम्ही बरेच वर्ष करत होतो. पण अनेक वर्ष माझ्या मित्रांची इच्छा होती काहीतरी ब्लॉग सुरू करावा, आपण बोलावं. त्या निमित्ताने हा पहिला प्रयत्न, आणि हा पहिला प्रयत्न शिवजन्मभूमींच्या आपल्या कोरीगडपासून. आज आपण कोरीगडवरती आहोत आणि कोरीगडवर माझ्याबरोबर माझे मित्र प्रथमेश परब, प्रथमेश गवस, राकेश कांबळे आणि दिगंबर पाटील अशा मी चौघजण आम्ही कोरीगडावरती सकाळी निघालो पुण्यावरनं. आणि मस्त लोणावळ्याचा प्रवास करत या कोरीगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आता आम्ही गड चढलो, गड फिरलो आणि आता खाली आलो आहे. आणि वरती एवढं धुकं होतं की गडाचं बाहेरून रूप पाहणं अशक्य होतं. आत्ता तुम्हाला दिसतं बॅकग्राऊंडला, जर तुम्ही पाहत असाल तर हा पूर्ण कोरीगड, स्वच्छ कोरीगड तुम्हाला दिसतोय धुक्यामध्ये हरवलेला. खूप कमी वेळात तो असा आपल्या डोळ्यांना पाहायला भेटतो, पण जो पाहायला भेटतो तर नयनरम्य दृश्य आहे. कोरीगडचं जर महत्त्व पाहायला गेलात तुम्ही तर कोरीगड हा बहुमनी सत्तेच्या काळामध्ये ताब्यात बांधला गेलेला होता. बहुमनी सत्तेपासून तो नंतर निजामशाहीमध्ये गेला, निजामशाहीमधून तो आदिलशाहीमध्ये आला आणि नंतर शिवाजी महाराजांनी तो गड आपल्या ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा गडाचं महत्त्व हे होतं की जी बाहेरचा मुलूक आहे, जो मुंबई येणारा मुलूक आहे, त्याच्यावर एक टिहाणी करण्यासाठी मुख्यतः ह्या गडाचा वापर केला जात होता. गडावरती तुम्ही गेलात, गडावरती गेलात तर तुम्हाला विस्तीर्ण पठार पाहायला मिळेल. कोराई देवीचं मंदिर आहे, 6 तोफा पाहायला भेटतात आपल्याला चांगल्या स्थितीमधल्या. त्याच्यानंतर 2 गणपतीची मंदिरं आहेत आणि 2 तलावं आहेत पाण्याची. जर तुम्ही नीट पाहिलं, निहाळलं तर तुम्हाला इथे अनेक वनस्पती पाहायला भेटतील. तुम्हाला तटबंदी आहे, पूर्णपणे बांधली गेलेली तटबंदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. फक्त थोड्याशा काही ठिकाणी तटबंदी तुटलेली आहे, त्याचं बांधकाम चालू आहे. पण एक विस्तीर्ण पठार, मागे आंबेवालीचा प्रदेश आपल्याला दिसतो. पण धुक्यामध्ये हरवलेला हा गड पाहताना तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहत नाही. हा गड शिवाजी महाराजांनंतर तो संभाजी महाराज आणि नंतर तो पेशवाईमध्ये आला आणि पेशवाईनंतर तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. आज कोराईगडाला कोराईगड, कोरीगड, कोराई अशी अनेक नावं दिली जातात. परंतु एक साधा सुंदर ट्रेक जर तुमच्या फॅमिलीबरोबर, जर तुमच्या लहान मुलांना त्या ट्रेकची आवड लावायची असेल तर लोहगड प्रमाणेच कोराईगड हा एक चांगला पर्याय आहे की जिथं मध्यम आकाराचं ट्रेकिंग स्वरूप आहे. मध्ये जंगल लागतं, पाण्याचे फवारे धबधबे आहेत आणि शिवाय पायऱ्यांवरनं वाहणारं पाणी हे गडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. फक्त येताना थोडीशी काळजी घ्या. वरतून पडणारे दगड आणि गर्दी जर टाळायची असेल तुम्हाला तर ऑड डेला विकेंडला नेता तुम्ही अवश्य भेट द्या आणि आनंद लुटा. एवढंच. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सहकाऱ्यांसह. तोपर्यंत जय शिवराय.